नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या। तर आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर जो टॉपिक आहे त्या अगोदर जाण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। जो आपण ब्लाऊज शिवतो तर तो ब्लाऊजमध्ये मेन प्रॉब्लेम जो आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तो शेवटपर्यंत पहा, कारण मध्येच आपण स्किप करतो आणि पुढे पाहतो तर अर्धवट पाहिलेली माहिती ही खूप काहीच कामाची नसते। असं उलट आपल्या डोक्यात वेगळंच काहीतरी होऊन बसतं त्या गोष्टीचं। तर त्यासाठी मी जास्त मोठा व्हिडिओ केलेला नाही, छोटासाच व्हिडिओ आहे। तर तुम्ही जर तुम्हाला शिवण क्लासमध्ये खूप पुढे जायचं असेल, कस्टमर हे आपले आहेत ते टिकवून ठेवायचे असतील किंवा जे कस्टमरना आपलं जे काम आहे ते परफेक्ट असं आवडलं पाहिजे, तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। तर चला मग आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जो टॉपिक आहे तो थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की ब्लाऊजचे शोल्डर उतरतात, त्यावरती सविस्तर अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। कोणत्याही प्रकारची इथे हे नाही की बाबा असं होऊ शकणार नाही। जे मी माझ्या कामातून, जे माझ्या अनुभवातून जे मला मिळालेले आहे, जे माहिती माझ्यापाशी म्हणजे माझ्या जवळ जी माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपण पाहूया की रेडी ब्लाऊज झालेला आहे आणि त्याचं शोल्डर जर उतरते तर त्याला आपण काय करायचं आहे। आणि हे पाहिल्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की जे आपण ब्लाऊज कट करणार आहोत तर एका कस्टमरचा आपण एक ब्लाऊज शिवला आणि त्यानंतर आपण समजलं की बाबा हे सपोज हा कस्टमरचा ब्लाऊज हा शोल्डरमधून गळा उतरतोय किंवा काही हा प्रॉब्लेम होते, तर दुसऱ्या ब्लाऊजला आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला बघा, ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे। आता तुम्हाला दाखवण्यासाठी किंवा डेमो म्हणून समजा मी एक ब्लाऊज घेतलेला आहे, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्यामध्ये जर शोल्डर उतरते ब्लाऊजचं। आपण जो आपला चार्ट आहे त्या चार्टनुसार आपण या ब्लाऊजचे मुंडा, शोल्डर वगैरे काय आहे ते घेतलेलं आहे आणि आता ते उतरते। तर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे पहा, मी आता हा ब्लाऊज घेतलाय बघा। आता हा रेडी ब्लाऊज आहे। सपोज याचं शोल्डर उतरते तर आपल्याला सुरुवातीला काय चेक करायचं आहे, शोल्डर आपलं जे ब्लाऊजची फिटिंग आहे, हा बघा हा फ्रंट आहे याचा, ह्या ब्लाऊजची फिटिंगमध्ये समजा जर मुंड्यामध्ये आपल्या इथे ब्लाऊज लूज असेल किंवा कमरेमध्ये लूज असेल तरी हे शोल्डर उतरतं समजायचं। पहिली गोष्ट आपल्याला ही चेक करायची आहे की बाबा काखेमध्ये तुमचा ब्लाऊज लूज होतोय किंवा कमरेमध्ये, किंवा कस्टमर आपल्याला ट्राय करायला लावायचं आहे जेव्हा आपल्याला हा प्रॉब्लेम येईल तेव्हा। ठीक आहे, तर हाताचा एवढा प्रॉब्लेम येत नाही, इथून इकडे लूज असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु हे बघा मुंड्याच्या पुढे 1 इंच असेल, इथून जर ब्लाऊज लूज असेल तर ब्लाऊज 100% शोल्डर उतरणारच तुमचं। ही खूप महत्त्वाची टीप आहे रेडी ब्लाऊजमध्ये। आणि हे करून जर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित बसला तर तुमची कटिंग ही 100% बरोबर आहे। आणि आता पुढची स्टेप, जर हे सगळं बरोबर आहे किंवा तुम्ही हे बरोबर केलं तरीही अजून ब्लाऊज उतरतोयच, तर तिथे आपली कटिंग चुकलेली आहे। किंवा आता बघा, शोल्डर कोणाचे शोल्डर कसे खांद्याचे खाली असतात, कोणाचे असे वर असतात, तर त्यानुसार आपल्याला कस्टमरचं पाहून आपल्याला ते चेक करायचं आहे। शोल्डर कोणाचं खाली आहे, स्लोप किती आहे, काय वगैरे आपल्याला हे चेक करून जर उतरत असेल तर। नाहीतर आपण नॉर्मली जे आता डीपनेक वगैरे असेल तरी सुद्धा शोल्डर उतरतात। तर डीपनेकमध्ये जास्त म्हणजे किती 9.5, 10च्या 9 ते 13पर्यंत असे डीपनेक असतात। तर ते डीपनेक जर असतील तर आपलं शोल्डर उतरतो, तर तेव्हा आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी ही वेगवेगळी घ्यायची असते। यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ, तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल की डीपनेकमध्ये आपल्याला किती शोल्डर घ्यायचं आहे किंवा कमी याच्यामध्ये किती शोल्डर घ्यायचं, याच्यावरती जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करा। मी त्याच्यावरती सुद्धा एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन, जे की कोणाचं पाहून नाही किंवा जे आम्हाला क्लासमध्ये माझा जो क्लास झालेला आहे त्यासुद्धा म्हणजे ते सुद्धा नाही, मी एक माझं स्वतःचं तयार केलेलं आहे की एवढ्या दिवसाच्या अनुभवातून
मी आता 7-8 वर्ष झाले ब्लाऊज शिवते किंवा शिलाईचं काम करते. मध्ये 1-1.5 वर्ष बाळामुळे गॅप घेतलं होतं, परंतु त्यानंतरच्या अगोदर आणि आता कंटिन्यू 4 वर्ष, म्हणजे एवढं 7-8 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून मी माझा एक चार्ट तयार केलेला आहे. जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा आणि मी त्याच्या म्हणजे त्यासोबत सुद्धा एक छान असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. ठीक आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला बघा हे करून जर होत नसेल तर रेडी ब्लाऊजला आपल्याला काय करायचं, एक तर आपण नॉट लावू शकता. जर नॉट नकोच असतील, आता बघा बऱ्याच जणांना ते नॉट नकोच आहेत. आता डीप नेक पाहिजे आणि शोल्डर पण उतरायला नको आहे त्यावरती, तर तो प्रॉब्लेम आपल्याला तो व्हिडिओ आपल्याला तो पाहावा लागणार आहे. आता बघा इथे काय अजून काय करता येईल आपल्याला, हे जे शोल्डर आहे बघा इथे आतल्या बाजूने, तर इथे काय करायचं आहे बघा, जवळून दाखवते. हे इथे जे शोल्डर आहे तिकडे आपल्याला अजून एक 1.5 इंच खाली यायचं आहे, जी टेप दिली तिथून, आणि त्या 1.5 इंचाच्या बघा इथे 1.5 इंचापासून अशी तिरकी टेप द्यायची. हे बघा शोल्डरकडे जास्त नाही जायचं आपल्याला, शोल्डरच्या अलीकडेच आपल्याला कमी कमी टीप ही देऊन घ्यायचे. म्हणजे काय होईल, हे पूर्ण जे शोल्डर आहे ते कमी होईल इथलं आणि उतरणार नाही. हा खूप कम्फर्टेबल असणारा पर्याय आहे. म्हणजे रेडी झाल्यावर आपण हे करू शकतो, नॉट लावू शकतो एक तर, दुसरं म्हणजे इथून हे करू शकतो किंवा मुंड्यातून आपलं लूज असेल तर. मुंड्यातून लूज नसेल आणि तरीसुद्धा आपलं उतरते शोल्डर, तर आपल्याला तिथे काहीच करता येणार नाही. तिथे फक्त आपल्याला इथेच हे करायला लागणार. जर लूज असेल तर आपल्याला फिटिंग करावी लागणार, पण फिट बरोबर फिटिंग आहे तरीसुद्धा होते. तर रेडी ब्लाऊजला आपल्याला हेच करावं लागणार आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आपण इथे काही करू शकत नाही. नॉट हे बस एवढंच. आणि जर जास्तच हे बघा इथे खूप, आता हे 1/2 इंच असतं आपण, आणि अजून 1/2 इंच केलं तर ते खूप जास्त होतं, ते एक्स्ट्राचं आपण कट करू शकतो जर इथे कम्फर्टेबल वाटत नसेल तर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जो रेडी ब्लाऊज असतो त्याला हे करायचं असतं. आणि त्यानंतर आता त्यानंतर पुढे बघा, जेव्हा आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे, आता एक ब्लाऊज समजला, मी तुम्हाला सांगितलं की एक ब्लाऊज आपल्याला समजला कस्टमरचा की बाबा हा ब्लाऊज हा गळ्यातून उतरलेला आहे, त्या ब्लाऊजसाठी आपण या पद्धतीने त्यांना ॲडजस्ट करून द्यायचं आहे. परंतु त्याच कस्टमरचा पुढच्या वेळेस ब्लाऊज आला तर तेव्हा आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्याला आता काय करायचं आहे, शोल्डर न उतरू नये यासाठी किंवा उतरू नये यासाठी. तर आपल्याला काय करायचं, जी आपण चार्टनुसार गळा रुंदी किंवा जे काही तुम्ही घेत असाल शोल्डर, आता सपोज त्यांची एक 34 साईजचा हा ब्लाऊज आहे आपण घेऊया, तर 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण डीप नेक जर असेल तर आपण शोल्डर अगोदर 5.5 घेत असाल तर ते आपल्याला 1/2 इंच कमी घ्यायचं आहे. म्हणजे 5 इंचच आपल्याला शोल्डर घ्यायचं. जर तुमचा 10च्या पुढे 9.5च्या पुढे गळा असेल तर, कारण 5 इंच शोल्डर आणि गळा रुंदी ही आपल्याला 2 इंच घ्यायची आहे, कारण नॉट जर लावायचेच नाही आहेत तर त्यासाठी. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. तुम्ही आता सर्व जे साईज आहेत त्यानुसार तुम्ही हे असं कॅल्क्युलेट करायचं आहे. 1/2 इंच आपल्याला शोल्डर कमी करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, डीप नेक असेल आणि मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यात काही बदल करायचे असतात कटिंगच्या वेळेस. जेव्हा मुंडा आपला अलीकडे येत असतो मग पुढच्या बाजूला चुण्या येऊ नये त्यासाठी सुद्धा आपल्याला तिथे बदल करायचे असतात. जर मुंड्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, मुंडामध्ये चुण्या येतात, आता बघा हा व्हिडिओ जो आहे तो मला बरेच त्यांनी कमेंट केल्या होत्या की शोल्डर उतरतोय. आता शोल्डर जर उतरू नये यासाठी मी तुम्हाला हे जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मुंड्यामध्ये जी कटिंग आहे ती समोरच्या बाजूला थोडीशी आतून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट करून सांगा, त्याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. तर शोल्डरचं कटिंगच्या वेळेस तुम्हाला समजलं की गळारुंदी थोडीशी कमी घ्यायची आहे आणि आतल्या जो गळ्याची बाजू आहे तिकडे थोडंसं जास्त घेऊन आपल्याला जेव्हा आपण शिवतो तेव्हा थोडीशी तिकडे जास्त घेऊन आपल्याला टिप द्यायची आहे. गळारुंदी जेव्हा शोल्डर आपलं उतरतंय हा प्रॉब्लेम आपल्याला माहीत झाले असेल तर. ठीक आहे. या पद्धतीने आपण फक्त इथे गळारुंदी आणि शोल्डरमध्येच तुम्ही जर कमी केलं
तर खूप छान असे परफेक्ट नॉटची गरज लागत नाही. मी खूप डीप नेक 13पर्यंत डीप नेक विदाऊट नॉट आपण शिवलेले आहेत. जर त्याची तुम्हाला कटिंग स्टिचिंग पाहिजे असेल डीप नेकमध्ये ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्याचंसुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. तर जे काही आहे तुम्हाला जे गरजेचे आहेत, आता कोणी कमेंट केल्या तर त्यांना मी लवकरात लवकर तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा अजून काही ब्लाऊजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तसंही मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्यावरती मी नक्कीच तुम्हाला तशा पद्धतीचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे. ठीक आहे, हे सर्व झालं आपलं ब्लाऊजच्या गळ्याच्या बाबतीतले सर्व जे गळे उतरतात त्यासाठी. आणि गळ्यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे आपण पायपिंग करत असताना इथे शोल्डरवरती बघा, शोल्डरवरती जेव्हा आपण पायपिंग हे लूज सोडून पायपिंग करतो तेव्हा सुद्धा गळा थोडासा असा वरती होतो आणि उतरतो. तर त्यासाठी गळ्याची पायपिंग लावत असताना आपल्याला तिथे थोडंसं असं बघा असं खेचून लावायचे आहे, तेव्हा सुद्धा आपला गळा परफेक्ट होतो. बाकी जे आहे ते कॉमनच आहे, बाकी काही वेगळं नसतं. की खूप छोट्या छोट्या चुका असतात आपल्या, जास्त काहीच आपल्याकडे आपण शिवण क्लास केला म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते, परंतु छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतात. एवढं बारीक सारीक कोणी शिकवताना किंवा अजिबात सांगत नाही. तो माझा स्वतःचा अनुभव आहे. तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपल्या अनुभवातूनच मिळते. त्यामुळे मी बघा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येते आणि नक्कीच आपली जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनललाही सुद्धा सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. म्हणजे काय होईल, जर व्हिडिओला तुम्ही लाईक केले आणि छान छान कमेंटसुद्धा खूप टाईमचे येत आहेत तर तसेच तुम्ही सुद्धा मला कमेंट करा, म्हणजे खूप प्रोत्साहन मिळतं की बाबा आपण काहीतरी करतोय आणि समोरच्याला त्याचा फायदा होतोय. आणि छान, खरंच खूप छान फिलिंग आहे ते. प्रत्येक कमेंटला मी सुद्धा रिप्लाय देते की बाबा कोणी काही कमेंट केली तर आणि कशावरून खूप छान वाटतं. तर प्लीज हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा नवीन मैत्रिणी कोणी असतील तर. आणि हा जो व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही सांगणारच आहात, परंतु माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.